क्रिसमस आहे. स्वागत आहे आपल्या आजच्या ब्लॉग मध्ये. आडीला जरा राखच गच झाले. ही सकाळची गोळी मी रात्री खाल्ली. बनव जास्त त्रास काढा बनवून द्यायला म्हणून आता हळदी पण टाकलं, मिरचीचं पानं टाकतो, लसूण पण टाकतो चेचून. काम कर. मिरची मीठ काय इथं कालून करायचं आहे काय? काढा कमी मला आमचं पानं पोस्ट ठेवलं असतं माझं बरं झालं असं. मला खूप खान फिलिंग आल्या याच्याकडून. तर हे तर संपून घेतो. जीव वर खाली व्हायला माझा. हा ठेवले 4 कप. काय देऊ? न्यू इयरची पार्टी काय दाखवणार आहे भाई? पैसे दे रांडाचे. पैसे दे रांडाचे. पोलिसांनी अडवले. माझं नाव समर्थ माने. आम्ही नावांचे कामा लावले त्याला. आणि आमचं राखे पण आलं. हा ते मुंबईला लांब आहे जात ना ते आमच्या इथे काम करायला. आणि मला पण कामा लावलंय. अरे तो काय चाललंय टाकायला आमच्या टाक्यात जात इथं चुकर. ही फिमेल मार्केट आली इथं. हे टाक्या इथं खालीच थांबलाय. जिवंत आहे सुद्धा कुठं हरलेला असं. सर्दीनं जी हाल बेहाल केलं ना माझा. तर नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे आपल्या आजच्या ब्लॉगमध्ये. आणि भावांनो आज उठलोय पण सर्दीला जरा राखच गच झाली माझं. त्यामुळे आज आवाज जर असं यायले तर काळजी घेतो मी. आणि यार थंडीमुळे हे असं वातावरणमुळं हे असं होतं याचं. आता सध्याला गोळ्या खाणार आहे. ही सकाळची गोळी आहे, त्यानंतर ही सकाळ संध्याकाळची एक आहे, एक सकाळ संध्याकाळची एक आहे, हे रात्रीच आहे. पण काळ काय चुकलं नाही ते. ही सकाळची गोळी मी रात्री खाल्ली, काल रात्री. आणि आता रात्री गोळी तेच राहिल्या. तर आता त्याला एक सकाळचीच गोळी खातो आणि बाकी सगळी गोळी खाऊन घेतो. हे रात्री बघते त्याचं. आता इथं काळाच्या पिठाने मम्मी त्याचा चहा करायला. अवा लवकर कर जरा. बनव. तर बघून आता मी चहा करायला आले. आणि इकडं मार्केटावर चालतं. तर आज क्रिसमस आहे, त्यामुळं सगळी शिवकृपा आणि तिथली सगळी बँक आहेत ना तिथं चहा देतो आपण, सगळी बंद होते. आणि मी दोन चालत आलतो आणि काय उपयोग नाही तसं झालं. पण मला आता घशाला जास्त त्रास व्हायला. मगाशी चहा आणि बटर खाल्लं त्यामुळं हे दुधात चहाचं, त्यामुळे पसरलं वाटतं. तर आता काय करायला लागणार, जरा एक मिरं टाकून काळं चहा करतो आणि टी पितो. तर जरा बरं वाटलं असं मम्मी मला बघा ट्राय करून. मी माझ्या इथं हे करायला काढा बनवून द्यायला काढा बनवायला तसं जरा. ह्याच्यामध्ये मी फक्त मिरं टाकणार होतो. त्यानंतर मम्मीनं आता हळदी पण टाकले आणि तुळशीचं पानं टाकतो. हा सोंठ पण टाकलं आता. आणि तुळस हे पण टाकतो, काय ते लसूण पण टाकतो चेचून. टाक बेटा. एक काम कर. मिरची मीठ ते हे आपलं मिरची मीठ काय इथं कालून करायचं आहे काय? हा तिथं शेंगाचं कूट पण आहे, ती पण टाकायचं. नाही टाकत शेंगाच फुटली. हा त्याच्या खाली ते काय तर चटणी बिटणी केली ती पण टाकायचं. नाही ती तसं काय त्यानंतर अजून काय उठतं इथं तसलं काय करून मी करायचं. ते मटरचं दाणं आहे ते पण टाकतात. वाटाणा आहे वाटाणा. हा वाटाणा ते येतं काय म्हणतो त्याला. तुला कमी व्हायचं नाही, तुला आराम पाहिजे का नको? साधं पाहिलं म्हणलेलं तुला. साधं कमी होतंय ना लवकर. रेस्टॉरंट टाईप करून द्यायलास तू पण. होयच की म्हणत आहे. आराम पाहिजे का नको तुला सांग बरं. काढा कमी मला आमचं पानं असं होतं. कोण खाल्ल्यासारखं झालं माहिती. तर त्यापेक्षा उपास ठेवला असतं माझं बरं झालं असं म्हणाले. आता तर घालायचं होतं का? बाय साखर काढले तर आधीच. तेच की अगोदर घातलायस तू. जरा आराम बेस जरा 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 घोट घे. म्हणजे गरम 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 पे. तर भावना आता मी पिणार आहे. आणि मला खूप खान फिलिंग आलं याच्याकडून. पण एक चांगली गोष्ट आहे की माझं नाक बंद आहे, त्यामुळं मला ह्याचं वास पण येणार. तर नाही एवढं बाद नाही. मला लसणाची ही चव लागली आणि बाकीचं काय चव तेवढं लागेल ना. मला ह्याचं पण चव लागेल, आपलं मिराज पण चव लागेल. आता जर खरं पण वाटेल ना. मी आता त्याला जिभेवरची डाळ घेणार. मी डायरेक्ट असं ती टाळाला चिटकून त्याला आत ढकललं नाही, म्हणजे जिथं असर व्हायला पाहिजे नाही तिथं असर होऊ द्या. तर हे तर संपून घेतो. त्यानंतर चहा ऋषीला पाठवलं दूध आणायला. त्यानंतर चहा करून काय विषय एवढं लवकर आली पण ना. न्यू इयर एवढं लवकर आलं राव. कसं करायचं आता? साहेब काय चाललंय? तर ना आता आपण अभिदा दुकानात आलो आहे. अभिदा सर्दी झालं. सर्दी झाल्या, घसा खराब झाला, जीव वर खाली व्हायला माझा. काय जरा उपाय सांगा. बोलू शकत नाही आता. हां उपाय बोलू शकत नाही. मूड ऑफ आहे बाकीच काय नाही. कोणाचं? तुमचं माझं? मग ठेवतो थांबा जरा. ना अभिदाला आपण चहा देऊन घेतले. अभिदा तेवढं द्या म्हणणं आता.
काय देऊ न्यू इयरची पार्टी येस कुठं तर घेऊन जा क्लब ब्लॅबला जरा तिथं काय तर पिझ्झा बर्गर सांगा आम्हाला पिझ्झा बर्गर सांगितलं असतो पण त्या दिवशी आमोशा आहे तर ठीक आहे एकादश सॉरी एकादश आहे. व्हेजिटेरियन काय तर सांगा चालतंय म्हणून दोन्हीकडे खेळणारे व्यक्ती आहे मी दोन्हीकडून खेळणारे व्यक्ती आहे तुम्ही हां चालेल हां डन नक्की 100% बरं ब्लॉगमध्ये सांगितलं तुम्ही सगळं पूर्ण जागो तर भाऊ ना आपण आता प्रायव्हेट कॅफेमध्ये हां ठेवले 4 कप ओके त्यांना मागे 4 कप देऊन आले कुठं कधी हो घेतले वाटतं बाहेर मला वाटलं घेतले मी चला भाऊ ना तुम्हाला प्रायव्हेट कॅफे दाखवतो हे बघा आय लव्ह जथा आणि इथं पक्ष्यांचं काय तर ठेवलं आता हे हे नवीन काय ते केले यांनी कारण फक्त 2च पैसे बरं विचारत ना आणि हे आहे प्रायव्हेट कॅफे जचं नंबर 1 कॅफे काय दाखवणार आहेस कशाला काय दाखवतो त्याला काय दाखवणार म्हटलं कोणाला आता ही ह्याला रे आपलं काय स्वागत आहे. स्वागतला हां व्हिडिओ कॉल करायला येणार हां 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 मला कळलं नाही पण ठीक आहे भाई पैसे दे पैसे दे रांडाचे पैसे दे रे राटाच्या. पैसे नाहीत रे माझ्याकडे माझ्याकडे पण नाही द्या राटाच्या. दुकान कोणाचं आहे कॅफे मालक घेऊ आहे तुझ्याकडनं पैसे घ्या सगळेजण. ओके मला पैसे काढा जरा ठीक आहे बंद आहे का हां चला भावा नो बड्डे पॉईंट हॅपी बड्डे नाही तुझी नाही नाही बघा ओके बरं भावा नाही तर सगळ्यांच्या देऊन घेतलं आपण येतो आता सांग आपलं माझं नाव समर्थ माने समर्थ माने भावा ना हे आहेत समर्थ माने जजचे काय म्हणतो त्यांना आपण भैया जजचे भैया तो भाव नाही हां तुम्हाला जर नाही कुठलं पण त्रास झाला असेल पोलिसांनी अडवले मंत्र्याच्या मुलांना अडवले किंवा अजून 4-5 मुलं काय पण इश्यू होते तुमच्यासोबत भैयाला फोन लावा नुसतं भैयाला फोन लावा भैया जर नंबर द्या माझं नंबर 77-199-2036 बरोबर सांगितलं ओके भाई तुम्हाला भैयाचा नंबर सापडले तुम्ही कॉल लावा भैयाला कधी पण भैयाला पण आता व्हिडिओमध्ये घेतले आता जाऊया आपण माझी मुंबईची आत्या इथं आल्या आणि आल्या मम्मीनं आमच्या कामाला लावल्या आत्याला आत्या आहे ते भाऊ बघते सगळं आता. बघ मम्मी तू इथे येऊन कामाला लावलंस ते ना तर मुंबईला गेल्यानंतर तुलाच कामाला होतं सगळं त्यांनी मुंबईला गेल्यावर करतो की आम्ही मग इथं आल्यावर त्यांना लावायचं असं आहे आमचं काम बरोबर आहे आत्याची ना बसवायचं नाही अजिबात चालेल आणि इथं आमचं राखे पण आलं हां कधी हो मुंबईला येते म्हणजे सांगा. नाही हो? मुंबई लय लांब आहे हो जातोस ना त्यामुळे येत नाही लय लांब रे, परवाच होत नाही उलट्या होते. येत नाही तर बबलातला यायला जीव घालून बबलूमध्ये काम झालं का बबलूचं छान काय बघायला गेलती म्हातारी. हे बघून झालं की नाही म्हणाले बघून झालंय सगळं हा आता काय आता मुंबईला जा, गाडी बघ की बुकिंग कर आवडलेली जा. पप्पाला सांग पप्पांना सांगतो मी पप्पा करते सगळं मग तेच की चालतं आणि राख्या पण आहे इथं आमचं नाही आतीच पोरगा काय तसं राहत का ठीक आहे हा यावर एवढं काय शांत असलंच काय एकदम शांत आपण आपलं बघणं आपलं बघू नको सर माझं पण बघा माझंच बघा हां हां ब्लॉग बघ तर इथं आमचे काय आपलं आत्ती हां आत्ती आमचं इथं कामं करायला आणि मला पण कामं लावलं हे काय आपलं नारळ करा द्या सगळ्या आता बटाट्याची भाजी खाल्ली त्यासोबत हिरवा वाटाणा आणि भाजरी आता जेवण झालं अरे तो काय चाललंय हो माकडाला इथं गाडावरती बसलं तर हा त्यांना हळ पण म्हणू शकत नाही त्यातनं हळ म्हणायला जायचं ए टाका आलं आमचं टाका जा तिथं छुकर जा ए तिकडं जा रे माकडा बस त्याच्याकडं भाऊन अजूनही माकड आलं तिथनं हां बघितलं की भाई चालूच आहे इथं भावाने ही फिमेल मार्केट आली इथं हे टाक्या भाऊन टाक्याला बघून घाबरायला हा टाका छो तसं जसं भावानं सगळी माकड्यात ना तिथं आलेत आमचा टाग्या वाघ आहे भाई टाग्याला मांजर पकडत होतो मी तर आता वाघगिरी दाखवले ना टागा इथं खालीच थांबलाय आणि ही इथं वरतीच थांबले तर त्यांच्या दोघांमध्ये पडायला नको मला मार खायचं नाही माकडाकडनं
तर हो नो मी आता चहा येऊन आलो आहे आणि दुपारची चहा बनवली होती ती थोडंच पिलतो मी म्हणजे चेक करण्यासाठी साखर वगैरे बरोबर आहे का नाही ते. आणि त्यानंतर पुन्हा कसं माझं खराब आलं आहे यार. थोडंसं चहा पिलो ना तरी पण कसं असं कोरडा पडल्यासारखं वाटलं मला, आग निघाल्यासारखं वाटलं तोंडातनं असं. त्यामुळं आता पुन्हा ते काढा करून पितो आणि मम्मीला सांगतो बाई तू चहा गेलीस ना तर तूच चेक करते. सोप्या हाई जिवंत हाय. सोप्या कुठं हरलेला असं जत्रा येतं भाऊ ना. सोप्या आमचा जत्रा हरवलेला आणि आता हरवलेला भाई तू. हा मी हुडकलेलो तुला जत्रा तुला सापडलाच मला. आणि भाऊ ना आता सगळं क्लिअर करून चहा संपवून घरी बसलो यार. सर्दीनं जी हाल बेहाल केलं ना माझा, प्युअर बँड वाजले माझे. म्हणून आता मी जास्त काय करत बसणार नाही. मी आता जाऊन झोपून टाकणार आहे. एडिटिंग झालं सगळं. तुम्ही बघितलं असाल ते शुभमचं ही बड्डेचं ब्लॉग कालचं ते पडलेलं आहे आज. तर ह्याचं ब्लॉग उद्या पडते. ओके भावना गुड नाईट. बघत राहा चावलं ब्लॉगर्स.